तर सोनम वांगचूक सरांना पाठिंबा द्यायला आलेलो. लँड झाल्या आम्हाला कळलं की त्यांची प्रकृती बिघडलीमुळे त्यांच्यामुळे त्यांना हॉस्पिटलला न्यायला लागलं. पण जसं आम्हाला व्हिडिओज दिसायला लागले की 4-5 लोकं आली सिव्हिलमध्ये आणि त्यांनी सांगितलं की आम्ही डॉक्टर आहोत, चेकअप करायला आलो आहे. ते काहीतरी सफेद पडदा घेऊन आले, सगळ्या प्रोटेस्टरसमोर तो पडदा ठेवला आणि त्यांना उचलून घेऊन गेले. त्याच्यामुळे हा आपल्या लोकशाहीसाठी खूप घातक दिवस आहे. हे कुठच्या परिस्थिती पण जगतोय. एक माणूस, एवढा मोठा माणूस, एक सायंटिस्ट, एज्युकेशनिस्ट, ज्यांनी विद्यार्थ्यांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, आपल्या सैन्यासाठी असेल, एवढे कामं करून ठेवली आहेत. त्याने तुम्ही अशा प्रकारे एक तर 20 दिवस त्यांना उपोषणावर बसवलं. मला कळतच नाही की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा पाहिजे तर हो पाहिजे, डेफिनेटली पाहिजे. पण एका मिनिटासाठी राजीनामा बाजूला ठेवा. एक माणूस तुमच्यासमोर 20 दिवस उपोषण करतोय, त्याला येऊन तुम्हाला भेटता पण नाहीत, एक कॉन्व्हर्सेशन पण नाही करतायत की तुमची चर्चा तर चालू करू. ही कुठची पद्धत आहे? ऐकायचंच नाही, पोलिसांना पाठवायचं. ही दडपशाही काय काय प्रकारची दडपशाही चालू आहे? आणि कशासाठी हे आंदोलन? नीटमुळे 20 मुलं-मुलींनी आत्महत्या केली आहे. त्याच्यासाठी सरकार जबाबदार नाही आहे. आपल्या इकडे अकाउंटेबिलिटी कोणी आन्सरेबल नाही राहिलं आहे. म्हणजे कुठच्या राज्यात जगतोय आपण, कुठच्या देशात जगतोय आपण? सर, त्यांनी म्हटलं, पोलिसांचं असं म्हणणं आहे की उच्च न्यायालयाने आम्हाला सांगितलं होतं आणि त्या निर्देशांचं आम्ही पालन करत. अशा प्रकारे तुम्ही प्रोटेस्टर्सवर हात उचलताय, त्यांच्यावर धक्काबुक्की करताय. ठीक आहे. तुम्ही आता छोड़ दो. एकच मिनिट ऐका ना मी बघा, एक मिनिट मी देतो मी सगळ्यांची उत्तर देतो. एकच मिनिट, एक मिनिट. मैं सिर्फ चाहता हूँ की एक कोणतरी प्रश्न विचारा आणि मी त्याचं उत्तर देईन. सोनम वांगचूक यांच्याशी काय बोलणं झालं तुमचं? सोनम वांगचूक यांच्या कुटुंबाशी काय बोलणं झालं तुमचं? मला वाटतं त्यांची पत्नी आता हॉस्पिटललाच आहे आणि ते पण प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत. त्याच्यामुळे लोकशाहीत सगळ्यांना बोलायचा अधिकार आहे आणि तुम्हाला ऐकावंच लागणार, कारण ह्या लोकांनी तुम्हाला तिकडे बसवलं आहे. ज्यांनी तुम्हाला बसवलं आहे त्यांचाच तुम्ही ऐकणं बंद केलं आहे आता. त्याच्यामुळे खूप चुकीच्या दिशेने आपला देश चालला आहे. तुम्हाला पटतं का? आंदोलकांचा आरोप आहे की मोदी घाबरले. तुम्ही आता अभिजित सोबत बोलले, अभिजित सोबत नेमकं तुमचं काय बोलणं झालं? अभिजित काय म्हणाले तुम्हाला? मी त्यांना फक्त सकाळपासून काय झालेलं विचारून घेतलं. त्यांनी मला सांगितलं आणि मी वांगचूक सरांची काय प्रकृती आहे, कशी. लोकशाहीसाठी आजचा दिवस खूप घातक असल्याचं म्हणणं अमित ठाकरेंनी आता व्यक्त केलंय. सोनम वांगचूक यांना पाठिंबा देण्यासाठी अमित ठाकरे आता जंतर मंतरवर खरं तर दाखल झाले होते. मात्र सोनम वांगचूकांना सकाळी पोलिसांनी तिथून हलवलं आणि त्यामुळे त्यांची भेट अभिजित दिपके यांची होऊ शकली आहे. मला माहीत होतं आंदोलन आहे, पण काय शाळेत जाणार आहेत का नाही पुढच्या दिशेने मी आता चर्चा केल्यावर मला कळेल. पोलिसांनी वांगचूक यांना शिवीगाळ केली, अभिजित दिपकेला मारहाण केली, अशा पद्धतीचं अतिशय चुकीचं आहे, अतिशय चुकीचं. तुम्ही हायकोर्टाने तुम्हाला हे सांगितलंय का शिवीगाळ करा, मारामारी करा आणि म्हण्या? हायकोर्टाने सरकारला सांगितलंय की त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. ते सोडून तुम्ही सगळं केलं. सर, एक हिंदी में बोल दीजिए. क्या कहेंगे प्रदर्शन को लेकर? अभी आता सर, प्रदर्शन को लेकर क्या कहेंगे? प्रदर्शन को लेकर क्या कहेंगे? सोनम वांगचूक को हिंदी इंग्लिश मिक्स. So I think this is the darkest day, one of the darkest day in the history of Indian politics, because we are seeing democracy die in front of our eyes. ऐसा कभी नहीं होता था पहले. आज सुबह में जब लैंड हुआ तब मुझे पता चला कि सोनम वांगचूक सर, उनकी तबीयत कुछ ख़राब हो गई है तो उनको हॉस्पिटल ले जा चुके हैं. पर जैसे जैसे मेरे सामने वीडियोस आते गए, मैंने देखा